नमस्कार मित्रांनो, स्मार्टर गीता 21 या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ऐकूया आणि समजून घेऊया सत्वर पावगे मला भवानी आई या भारुडाचा गूढ आणि प्रेरणादायी अर्थ. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या भारुडातील आध्यात्मिक अर्थ आणि त्यातील जीवनाला दिशा देणारा संदेश आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आज आपण अतिशय लोकप्रिय आणि अर्थपूर्ण भारूड समजून घेणार आहोत. हे भारूड म्हणजे केवळ एक गाणे नाही, तर संकटात सापडलेल्यांना भक्तांची आई भवानी या हिला केलेली आर्त हाक आहे. जेव्हा जीवनात दुःख, अडचणी आणि निराशा येतात, तेव्हा भक्त मनापासून आईला विनंती करतो, हे आई, लवकर धावून ये आणि माझे रक्षण कर. या भारुडातील रोडगा वाहील तुला या ओळीचा अर्थही खूप सुंदर आहे. रोडगा हा देवीला अर्पण केला जाणारा नैवेद्य आहे हो. भक्त आपल्या श्रद्धेने आणि विश्वासाने देवीला नवस बोलतो. या भारुडाचा मुख्य संदेश आहे, श्रद्धा आणि भक्ती कधीही वाया जात नाही. संकटात धैर्य सोडू नये. आई भवानी आपल्या भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देते. विश्वास आणि सकारात्मकता जीवन आपलं बदलू शकतात. भाविक म्हणतात, हे भवानी आई, माझी इच्छा पूर्ण कर. आणि ती पूर्ण झाली, माझं संकट गेलं, तर मी तुला रोडग्याचा नैवेद्य अर्पण करीन. सत्वर पावगे मला भवानी आई हे भारूड नाही, तर प्रत्येक भक्ताच्या हृदयातून निघालेली आई भवानीला केलेली आर्त हाक आहे. भक्त म्हणतात, हे आई, माझ्या संकटाच्या वेळी लवकर धावून ये बरं आणि मला मदत कर. तुम्ही संकटात असाल तर आई भवानीला अशी हाक मारून बघा. जिथे सर्व मार्ग बंद होतात, तिथे आई भवानीचा आशीर्वाद मार्ग दाखवतो. या भारुडाने लाखो भक्तांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. मनापासून हाक मारली तर आई भवानी नक्कीच धावून येते. आई भवानीला केलेली आर्त ही हाक आहे की सत्वर पावगे मला भवानी आई, रोडगा वाहील तुला. ज्याच्या पाठीशी भवानी आई उभी असते, त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. आता आपण रोडगा कसा बनवतात ते बघूया. हा रोडगा म्हणजे ग्रामीण भागातील पारंपरिक पदार्थ आहे. तो देवीच्या नैवेद्यासाठीही बनवला जातो. ज्वारी आणि बाजरीचं पीठ घेऊन त्यामध्ये कोमट पाणी घालून पीठ मळून घेतात आणि मग गोळा हाताने थापून जाड भाकरीसारखा आकार देतात. काही जण तवा गरम करून मंद आचेवर भाजतात, तर काही कोळशावरही भाजतात, निखाऱ्यावरही भाजतात. असा तयार झालेला रोडगा देवीला अर्पण करतात. रोडगा वाहील तुला म्हणजे देवी भवानीला श्रद्धेने रोडग्याचा नैवेद्य अर्पण करण्याचे वचन. मित्रांनो, या भारुडात उल्लेख केलेला रोडगा म्हणजे ज्वारी किंवा बाजरीच्या पिठापासून बनवलेला पारंपरिक नैवेद्य आहे. भक्त आई भवानीला नवस करतो की माझी इच्छा पूर्ण कर, मग मी तुला रोडगा अर्पण करीन. असा हा रोडगा बनवतात आणि देवीला अर्पण करतात. या भारुडाचा मुख्य संदेश आहे की श्रद्धा आणि भक्ती कधीही वाया जात नाही. तुळजाभवानी आई आपल्या पाठीशी असते. आपल्याला माहित आहे की आईला मनापासून हाक मारली तर ती धावून येते, असं आपण ऐकलं आहे. पण संत एकनाथ महाराजांनी सत्वर पावगे मला भवानी आई या भारुडातून नेमका कोणता बरं संदेश दिला आहे? या भारुडातील रोडगा म्हणजे काय ते आपण पाहिलं. आजच्या जीवनाशी
त्याचा काय बरं संबंध आहे, आपण आज हे जाणून घेऊया. संत एकनाथ महाराज यांचं हे प्रसिद्ध भारुड आहे. हे जरी बाहेरून गमतीदार वाटत असलं तरी त्याचा अर्थ मात्र खूप गहन आहे आणि समाजाच्या रूढीसाठी तो प्रचलित आहे. आता आपण भारुडाकडे वळूया. हे भारूड असं आहे की सत्वर पावगे मला भवानी आई, रोडगा वाहीन तुला. याचा अर्थ असा आहे, हे भवानी माता मला लवकर पाव, मी तुझा नवस लवकरच फेडीन. सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवी त्याला. याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की सासरा म्हणजे माझा अहंकार, हा अहंकार माझा दूर कर. सासू माझी जाच करते, लवकर निर्दळी तिला. सासू म्हणजे कल्पना आणि माया यांचा जाच कमी करून टाक. जाऊ माझी फडफड बोलते, बोडकी कर ग तिला. जाऊ म्हणजे निंदा, चुगली आणि भांडण तंटा करणारी. माझ्यामध्ये जी वाईट वाणी आहे ती नष्ट होऊ दे. नणंदेचं पोरट किरकिर करत, करूज होऊ दे त्याला. नणंदेचं पोरट म्हणजे वासना आणि चंचलता, असे वाईट विचार नष्ट होऊ दे. दादला मारून आहुती देईन, मोकळी कर ग मला. दादला म्हणजे पती. पती म्हणजे काम, क्रोध, मोह, मत्सर यापासून मला मुक्त कर. एका जनार्दनी सगळीच जाऊ दे, एकलीच राहू दे मला. याचा अर्थ आहे, सर्व विकार, मोह, माया, मत्सर, राग, लोभ सगळं जाऊ दे आणि मला परमेश्वराशी एकरूपच होऊ दे, असा याचा आध्यात्मिक अर्थ आहे. एकनाथ महाराजांनी या भारुडात सासू, सासरा, नणंद, जाऊ अशी प्रतीकं वापरली आहेत. हे नातेवाईक म्हणजे प्रत्यक्ष व्यक्ती नसून आपल्या मनातील अहंकार, काम, क्रोध, मद, मत्सर आणि वासना वगैरे याचं ते प्रतीक आहे. त्यामुळे संत एकनाथ महाराज म्हणतात की हे सर्व विकार आपल्यातून नष्ट झाले तरच आपल्याला ईश्वर प्राप्ती होते आणि आपण ईश्वराच्या पायाशी लीन होतो. म्हणजेच हे विकार नष्ट झाल्यामुळे आपल्या आत्म्याला खरे स्वातंत्र्य मिळते आणि आपल्याला ईश्वर प्राप्ती होते, असे संत एकनाथ महाराज आपल्याला सांगत आहेत. हे भारूड संत एकनाथ महाराजांनी फक्त देवीची स्तुती करण्यासाठी केलेले नाही, तर भक्ती, समर्पण आणि लोक जागृतीचा एक गहन संदेश यामध्ये दडलेला आहे. संत एकनाथ महाराजांनी हे भारूड का रचले, रोडगा आणि इतर शब्दांचा अर्थ काय आहे आणि आजच्या जीवनात या भारुडाचा आध्यात्मिक संदेश काय आहे हे आपण जाणून घेतलं आहे. मित्रांनो, या भारुडातून आपल्याला एकच संदेश मिळतो की कितीही संकट आली, मोठी असली तरी श्रद्धा, विश्वास आणि भक्ती कधीही सोडू नका. आई भवानी आपल्या भक्तांची हाक नक्कीच ऐकते आणि आपल्या पाठीशी उभी राहते. जय भवानी माता, तुळजापूर भवानी की जय. सत्वर पावगे मला भवानी आई, रोडगा वाहीन तुला. जर तुमचाही आई भवानीवर विश्वास असेल तर कमेंट्समध्ये जय भवानी नक्की लिहा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणा जय भवानी, जय जगदंबा माते की जय.